जय शिवराय मित्रांनो, आज सकाळपासूनच गोंदियामध्ये अनेक ठिकाणी धारा उतरत आहेत। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात देखील पाऊस सुरू झालाय आणि विशेषतः आजची 23 फेब्रुवारी कशी जाईल आणि हे वातावरण अनेक जणांचा प्रश्न आहे, किती दिवस राहणार आहे ते देखील समजून घेऊयात। आज सकाळपासून सोलापूर, लातूर, जसं कर्नाटक, तेलंगणा बाउंड्री लगतचे जे काही जिल्हे आहेत महाराष्ट्रातले, या जिल्ह्यांना वातावरण सक्रिय आहे तर कुठे धारा देखील उतरत आहे। आज दुपारनंतर सुद्धा लातूर, नांदेड परिसरामध्ये तसेच यवतमाळच्या काही भागामध्ये, परभणी मोजक्या ठिकाणी होईना पाऊस ऍक्टिव्ह असणार आहे। आजच्या पावसाचं गणित जे आहे ते पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भात जास्त करून सक्रिय असणार आहे। मित्रांनो, नाशिक क्षेत्र, अहिल्यानगर, जसं की जळगाव वगैरे भागामध्ये उष्णता आणि उष्णतेची लेवल, त्याचबरोबर वारे शांत असते तर यांनी सुद्धा झाकून वगैरे ठेवायचं आहे। आजची 23 तारीख प्रामुख्यानं हा मराठवाडा जास्त करून सक्रिय ठेवणार आहे। मराठवाड्यातल्या नांदेड, लातूर परिसरामध्ये, त्याचबरोबर आणखीन काही भाग आहे जो सोलापूरमध्ये धाराशिवचा पट्टा देखील मोडतो आहे, इथे देखील स्थानिक वातावरणाचा पाऊस होणार आहे। कर्नाटक, बिदर परिसरात, निजामाबाद परिसर, जे काही तेलंगणाचे भाग आहेत, अशा भागांना देखील आज वादळी पावसाची शक्यता आहे। आणि एक्झॅक्टली पॉईंट म्हणजे नांदेड, यवतमाळ, माहूर सारखा परिसर आणि हिंगोलीचं प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर वारे जास्त असतील तर हा टिकणार नाही, पण वाऱ्यामुळे तिकडे आभाळ वगैरे येणं हे गोष्टी घडू शकतात। तर आता पुढची पाऊल असं आहे की आजचा पाऊस वाशिम या भागामध्ये काही ठिकाणी राहू शकतो। वाशिमच्या दक्षिण पूर्व भागांचा समावेश याच्यामध्ये आहे। छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, पुणे परिसरात मोठा धाक नाहीये आज 23 तारखेला। उद्याचं चित्र सेम टू सेम आहे। वातावरण अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नाशिक, कोल्हापूर या भागांमध्ये सक्रिय राहील, पण दिवसभर वारे मराठवाड्याकडनं, विदर्भाकडनं, पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहत आहेत, त्यामुळे बाष्प तिकडे डायव्हर्ट होईल। पावसाची शक्यता या भागामध्ये बुलढाणा जिल्हा, बीड परिसरात तुरळक ठिकाणी, जसे की शिरूर परिसर, दक्षिण भाग या भागाचा समावेश आहे उद्याच्या 24 तारखेला। आणि जो आपण बुलढाणा जिल्ह्याला, चिखली, देऊळगाव राज्याला जो काही अंदाज दिला होता 23 आणि 24च्या दरम्यान मध्ये, म्हणजे आजची 23 आणि उद्याची 24 या भागात वातावरण सक्रिय होण्याचं आहे। चिखली, खामगाव, मेहकरचा भाग त्याच्यामध्ये समाविष्ट आहे, पण मेहकर उत्तर पश्चिम भागाचा समावेश दिसतो आहे। तर मेहकर आणि सिंदखेड राजा, देऊळगाव राजा यांचे हे उत्तरेकडील भाग एक्झॅक्टली सरळ सांगायचं म्हटलं तर चिखली, बुलढाणा आणि खामगाव इथे हा रडार सिस्टम बनणार आहे आणि इथे व्याप्तीचा विषय 10-5 गावामध्ये वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे। कदाचित उष्णता जर उद्या 24 तारखेला जास्त राहिली, वातावरण गरमीचं जास्त राहिलं तर ही घटना अवकाळी वातावरण किंवा मेघगर्जना देखील होण्याच्या अंदाजामध्ये येऊ शकते। सध्या फक्त यांना न घाबरता वातावरण हे फक्त अवकाळी वातावरण इथे बनणार आहे, एवढंच उद्या सांगेन। उंदरीचा समावेश देखील आहे। पेठ, चिखली, वाडी, बुलढाणा, धार हे भाग आहे। हा पाऊस भोकरदनकडे देखील सरकू शकतो, जाफराबाद आणि भोकरदनकडे, पण तिकडे जाईपर्यंत त्याचा धोका कमी होऊ शकतो। आता उदाहरणार्थ 25 तारीख देखील पाहूयात। 25 तारखेला हे वातावरण दिनांक 25चं वातावरण दुपारनंतर हा व्याज जो आहे, हा वातावरणाचा जो रडार आहे तो नांदेड पट्टा, लातूर पट्टा, परभणी पट्ट्या मागे सक्रिय होत लातूर दक्षिण भाग, लातूर पश्चिम भाग, लातूर पूर्व भाग याचा समावेश आहे। उत्तर भागाकडे जोर याचा म्हणावा असा दिसत नाहीये। म्हणजे आता याच्यात सारांश असा आहे की पश्चिम महाराष्ट्र, खानदेश ह्यावेळी पाहिजे तितका धाक इथे नाहीये आणि मॉडेलनुसार हे चित्र इथं बरं आहे, त्यामुळे त्यांना दिलासा मिळतोय। पण वातावरण इथे घाबरून टाकणार आहे, कसं की ढगाळ होणं, अवकाळी ढग येणं आणि ते ऑटोमॅटिक जिरणं हे गोष्टी होणार आहे। पण मराठवाड्याचं तसं नाही, वातावरण दिसणार नाहीये, दुपारून जेच बनलं की ते पडल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती मराठवाड्यामधल्या जिल्ह्यांची आहे। यामध्ये जालना थोडासा दिलासादायक वातावरण जालन्याचं आहे। बीडचाही म्हणावा असं खराब नाही, पण जो माजलगाव पट्टा आहे, जो पट्टा दक्षिण साईडचा येतो म्हणजे केज वगैरे पूर्व भाग जो आहे, हा पट्ट्यामध्ये थोडा धाक अजून 2-3 दिवस राहणार आहे। हे वातावरण कमीत कमी 27 ते 28 दिवस ढगाळलेलं आणि खराब असणार आहे। पावसाची शक्यता मात्र 26 तारखेपर्यंत राहील, 25 किंवा 26 तारखेपर्यंत, त्यापुढे जाणार नाहीये। तिथून पुढे स्थानिक वातावरणाची ढग येणं, थोडे तुरळक शितोळे पडणं हा एक अपवाद आहे। आता हरभरा, गहू काढणीसाठी नियोजन असं करायचंय की ज्यांचा थोडाफार कच्चा आहे त्यांनी घाई करू नका। विशेषतः जालना जिल्हा, परभणी, हिंगोली, त्याचबरोबर वाशिम जिल्हा, नाशिक, मालेगाव, धुळे, पुणे, अहिल्यानगर, बीड जिल्हा या सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे। थोडा कच्चा आहे पण पावसाची भीती वाटते तर अशा जिल्ह्यातला नांदेड, लातूर पट्ट्याने थोडंफार नियोजन तुमच्या पद्धतीनं करू शकता। त्यानंतर अकोला, अमरावतीला अजूनही सांगतोय की जितकं झाकणं होईल हे 2-3 दिवस तितकं झाकून ठेवा।
म्हणजे शक्यता इथे तुम्हाला वादळीची आहे. पावसाचा धोका कमी, पण वादळी वातावरणाची शक्यता इथे जास्त मोडू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सोलापूर जिल्हा सुद्धा ज्वारी काढतोय, काढून घ्या, काही अडचण नाही. पण 1-2 गावांना अपवाद घडू शकतात, तेही दक्षिण अक्कलकोट वगैरे भागाचे. उत्तर भागांना मोठा धाक नाहीये. आणखी काही अपवाद आहे ते देखील समजून घेऊयात. 28 ते 1-2 तारखेपर्यंत वातावरण खराब आहे. नंतर उष्णता वाढेल आणि मार्च महिन्यात सुद्धा असे अपवाद घडायला लागतील. मित्रांनो, व्हिडिओमध्ये एवढंच. लाईव्हमध्ये आपण अनेक गोष्टी पाहणार आहोत. जय शिवराय, धन्यवाद.